प्रचाराचा धुरा खाली बसायला सुरुवात झाली आहे। निकालासाठी आणखी 15 दिवस बाकी आहेत। त्यामुळे सर्वच पक्ष आता तरी रोजच्या जीवन मरणाच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला मोकळे झाले आहेत, कारण परिस्थिती काहीशी तशीच आहे। गेल्या काही वर्षातला सर्वात दाहक उन्हाळा यावेळी आपण अनुभवला। त्याच्या झळा ग्रामीण भागात जास्त बसल्या, त्यातही अवर्षणग्रस्त मराठवाड्यातील शेतकऱ्यांना पाणी टंचाई आणि अवकाळी पाऊस अशी दोन्ही टोकं पाहायला मिळाली। मराठवाड्यातील 8 जिल्ह्यात आज 1803 टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे। सर्वाधिक टँकर्स छत्रपती संभाजीनगर, जालना आणि बीड जिल्ह्यात सुरू आहेत। पाण्यासाठी कुणी रात्र जागून काढतंय, तर कुणी टँकरची वाट पाहत दिवस घालवतोय। हिंगोली जिल्ह्यात पाणी प्रश्न एवढा गंभीर बनला आहे की 81 ठिकाणी विहिरी आणि बोरवेल्सचं अधिग्रहण करण्यात आलं आहे। सर्वात जास्त हाल मुक्या जनावरांचे होतात। प्यायला पाणी नाही आणि खायला चारा उपलब्ध नाही। अशा परिस्थितीत चारा छावण्या दिलासा देतात। मात्र देशात अजून निवडणूक संपायच्या आहेत, आचारसंहिता सुरू आहे आणि त्याचा फटका दुष्काळी भागात बसतोय। कारण दिलासा देणारे निर्णय घेताना आचारसंहितेमुळे अडचणी येतात। त्यामुळेच दुष्काळी परिस्थितीत काम करण्यासाठी आचारसंहिता शिथिल करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। त्यावर मंत्री विखे पाटलांनी उत्तरही दिलंय। याच विषयावर विचारला होता झिरो अवर मधील आजचा दुसरा प्रश्न। तो प्रश्न पाहण्यासाठी आपण जाऊया आपल्या पोल सेंटरला। आजचा दुसरा प्रश्न सांगते, मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या। अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का तुम्हाला? सांगायचं होतं होय किंवा नाही। शेजारच्या कर्नाटकमध्ये 7 तारखेलाच मतदान संपलं। आता दुष्काळ निवारणाची कामं करायची आहेत, त्यासाठी आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी गेल्याच आठवड्यात कर्नाटक सरकारनं केली होती। त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही दुष्काळी उपाययोजनांसाठी आचारसंहिता शिथिल करा अशी मागणी अंबादास दानवे यांनी केली आहे। प्रशासनाने ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत सगळ्यांशी चर्चा करून, सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष सगळ्यांशी चर्चा करून आदर्श आचारसंहिता असावी, परंतु ज्या जनतेच्या आवश्यक बाबी, कारण 4 जून जर पर्यंत आचारसंहिता असली तर आता पाण्याचा तीव्रता सगळीकडे आहे। त्याच्याविषयी प्रशासन जर सगळ्या निवडणुकीत गुंतलेलं आहे ना, अशा वेळेस काही निर्णय घेण्याची गरज आहे। मग या आचारसंहितेमध्ये काही प्रमाणात एक शिथिलता येण्याची आवश्यकता आहे। दानवे यांच्या मागणीवर सरकार पातळीवरून काय उत्तर दिलं जातं याकडे सर्वांचं लक्ष होतंच। सरकारचं नियोजन सज्ज असल्याचं महसूल मंत्र्यांनी सांगितलं। खरं तर यंदा मॉन्सून वेळेत भारतात दाखल होणार असा अंदाज हवामान विभागानं दिला आहे। तोवर तग धरणंही दुष्काळी भागात मात्र कठीण जात आहे। मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी ग्रामस्थ भीषण पाणी टंचाईचा सामना करत आहेत। या संकटापाठोपाठ राज्यात चारा टंचाईचं संकट सुद्धा डोकं वर काढतंय। अशा आपत्काळात राज्य सरकार वेळीच उपाययोजना आखत असतं। चारा टंचाईच्या संकटाला तोंड देण्यासाठी राज्य सरकार सज्ज आहे। राज्यात 45 दिवस पुरेल इतका चारा उपलब्ध आहे। चारा छावण्या सुरू करण्याची सध्या गरज नाही अशी माहिती मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे। या विषयावर त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी। येणाऱ्या काळामध्ये चाऱ्याची टंचाई निर्माण होईल हा विचार करूनच फार ॲडव्हान्स प्लॅनिंग आपण केलेलं आहे। आज आमच्याकडे साधारण राज्यभरामध्ये 2 महिने चारा उपलब्ध होईल, म्हणजे तो कोरडा असेल किंवा ग्रीन सायलेज असेल, दोन्हीच्या बाबतीमध्ये आमची कारवाई आपण पूर्ण केलेली आहे। म्हणजे कोणत्याही ठिकाणी चारा डेपो सुरू करावं लागले तर चारा डेपोला चारा उपलब्ध करून देण्याची शासनाची तयारी आहे। आपण मागे यावर्षी पहिल्यांदाच विशिष्ट दर आपण निश्चित केला होता की शेतकऱ्यांनी चारा उपलब्ध केल्यानंतर, चारा उत्पन्न केल्यानंतर त्या भावाने आपण खरेदी करू। ही हमी दिल्यामुळे यंदा उत्पादन चांगलं झालं।
आता येणाऱ्या पुढच्या काळामध्ये सुद्धा आपल्याकडे जिल्हा निवडणूक मंडळाकडून जे निधी उपलब्ध करून प्रत्येक जिल्ह्यात दिलेला आहे चारा उत्पादनासाठी, ती सुद्धा आम्ही आता कार्यवाही सुरू करतोय. परंतु 2-2.5 महिने तरी कुठेही चारा कमी पडणार नाही अशी तयारी सरकारची आहे. चाऱ्याबाबत विखे पाटील जरी आश्वस्त असले तरी एबीपी माझानं जमिनीवरची परिस्थिती बघितली आणि काय लक्षात आलंय ते सांगते. दुष्काळी झळांचा मराठवाड्यात नेमका कसा परिणाम झालाय ते जाणून घेण्यासाठी हिंगोलीला जाऊया. तिथे पाणी टंचाईमुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जनावरांना कसे पाळणार, काय खायला देणार हे प्रश्न जेव्हा शेतकऱ्यांसमोर उपस्थित होतात तेव्हा तो जवळचे जनावरं विकायला काढतो आणि ह्याच विक्रीसाठी बाजारात गर्दी असल्याचे चित्र आहे. तसंच हिंगोलीत भर उन्हात पाण्यासाठी तारेवरची कसरत पाहायला मिळाली. टँकरमधून विहिरीत सोडलेल्या पाण्यासाठी महिलांसह लेकरांची झुंबड मनाला वेदना देऊन जाते. आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत. मला त्याला भाव नाही, काय काय करावं, काही सुधरण. पाण्याचं टंचाई खूपच आहे. पुन्हा पाणी नाही, सांभाळायचे कसे बैल. या 2-4 महिन्यामध्ये फार ऊन तपत आहे. हा शेवटचा महिना आहे. आम्हाला हिरवा चारा नसल्यामुळे आता आम्ही बैल इकडे आणले आहेत बाजारामध्ये. पुढे पाऊस पडेल ना पडेल, लांबल, हा काय सांगता येत नाही. म्हणून आम्ही हा बैल इकडे आणले आहेत. काही भाव विकू आता बैल आता आम्ही इकडे आणले आहेत. काय करावं, कडक उन्हाळा पडला, चाऱ्याची सोय नाही, पाणी ऊन लागायले, मशागतीचे दिवस, काही विलाज नाही, पर्याय नाही. जनावर सांभाळून चाऱ्याचा वैरणीचा प्रश्न, विहिरी आटल्या, बोरा आटले, पाणी कमी झाले, उन्हाळा असा कडक पडला. चारा वगैरे काही नाही, हिरवा गिरवा वाळला चारा आहे. ऊन तापले भरपूर, त्याच्यामुळे आम्ही बैल इकडे आणले. चारा नाही बैलेला, पुन्हा पाणी नाही, सांभाळायचे कसे बैल, त्याच्यामुळे आणलीत आम्ही. पाण्याचं टंचाई खूपच आहे. पाणी सुद्धा मुश्किल आहे. ढोरावं सगळं पाणी. आमचा भाग कोरडा होत आहे. जनावरांना चारा वगैरे कशाचा चारा बसेल असंच. सध्या मे महिना सुरू आहे आणि मराठवाड्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली आहे. मी सध्या हिंगोलीच्या आंधरवाडी नावाच्या गावामध्ये उभा आहे. हिंगोली शहरालगत असले हे गाव आहे. या ठिकाणी टँकरच्या माध्यमातून या गावाला पाणी पुरवठा केला जातो. टँकरने पाणी एका विहिरीत सोडलं जातं आणि विहिरीतलं पाणी शेंदून घेण्यासाठी ही ग्रामस्थांची गर्दी आपण या ठिकाणी बघू शकता. दिवसभराचे हातात असलेले सर्व कामे सोडून येथील महिला, पुरुष यासह लहान मुलं जे ते पाणी घेण्यासाठी या ठिकाणी दाखल होतात. दररोजचा एक टँकर याप्रमाणे या विहिरीत सोडलं जातं आणि हेच टँकर मधलं पाणी विहिरीत सोडल्यानंतर ते पाणी घेण्यासाठी ग्रामस्थांची, नागरिकांची ही गर्दी या ठिकाणी आपण बघू शकता. टँकरचं मोजकच पाणी या ठिकाणी सोडलं जातं, त्यामुळे कमी प्रमाणात पाणी नागरिकांना मिळतं आणि त्याच पाण्यातून पिण्याच्या पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. वापरण्याचं पाणी यासह कपडे धुण्याचं पाणी सुद्धा येथूनच नेलं जातं. त्यामुळं पाणी जे ते अपूर्ण पडते, कारण हे पाणी पिण्यासाठीच पुरेसं होत नाही तर इतर पाण्याचा उपयोग काय करावा असा प्रश्न येथील नागरिकांना पडलेला आहे. जिल्ह्यामध्ये एकूण 81 ठिकाणी विहीर, बोरचं अधिग्रहण करण्यात आलेलं आहे, तर अनेक गावांमध्ये अशाच पद्धतीने टँकरनं पाणी पुरवठा केला जातोय. येथील नागरिकांची, ग्रामस्थांची एकच मागणी आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाणी देण्यात यावं, जेणेकरून आमचा पाणी टंचाईचा हा जो दरवर्षी भेडसावणारी समस्या ही काहीशी थांबेल आणि यामुळं पाण्या टंचाईला जे ते तोंड द्यायची गरज पडणार नाही. परंतु सध्या दुपारची वेळ आहे, प्रचंड तापमान वाढलंय आणि या तापमान वाढलेलं असताना सुद्धा नागरिकांची या ठिकाणी पाणी घेण्यासाठी मोठी गर्दी या ठिकाणी पाहायला मिळते.
कॅमेरा पर्सन आकाश माधव दिपके, एबीपी माझा, अंधारवाडी, हिंगोली। खरं तर आचारसंहिता लागू होण्याआधी जाहीर झालेली कामं करण्यास किंवा मदत देण्यात कोणतीही अडचण नसते, पण नव्यानं काही गावांचा किंवा मदतीचा समावेश करायला निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते। तसंच मदत देताना लोकप्रतिनिधीच्या मार्फत नाही तर प्रशासनामार्फत करावी लागते। मात्र यात जेव्हा राजकारण येतं तेव्हा खरा गोंधळ सुरू होतो आणि याच विषयावर आम्ही तुम्हाला प्रश्न विचारला होता, त्यावर तुम्ही काय प्रतिक्रिया दिल्या आहेत त्या पाहूयात मीडिया सेंटरला। आजचा प्रश्न परत एकदा सांगते, मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या, अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का? सोशल मीडिया एक्सवरची प्रतिक्रिया पहिली, धोंडप्पा नांदे यांची, कुठे भीषण दुष्काळ तर कुठे अवकाळी, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, तात्काळ उपाययोजना केल्या पाहिजेत, सरकारनं आचारसंहिता शिथिल करावी। एक्सवरून विनीत वैद्य, बार्शी शहराला सध्या 2 आठवड्यातून एकदाच तासभर पाणी पुरवठा होतोय। युट्यूबवरून सोनाजी इंगोले, होय आचारसंहितेत दिलासा मिळावा। फेसबुकवरून अच्युत होळगे, मराठवाड्यात दुष्काळग्रस्त परिस्थिती आहे। फेसबुकवरून दीपक उघळे, अगदी बरोबर मागणी आहे। फेसबुकवरून सुभाष वैद्य, महाराष्ट्राच्या सर्व निवडणुका पार पडल्या आहेत, नियम शिथिल करून दुष्काळी अनुदान मदत सरकारनं द्यावी। इंस्टाग्रामवरून देविका तावडे, हो दुष्काळी परिस्थितीवर तात्काळ तोडगा निघावा। आणि याच प्रश्नावर तुम्ही काय कौल दिलाय ते पाहूयात। पाहण्यासाठी जाऊया आपल्या पोल सेंटरवर। जे उशिरा आले त्यांच्यासाठी परत एकदा आजचा दुसरा प्रश्न, मराठवाड्यातील दुष्काळ पाहता आचारसंहितेत दिलासा द्या, अंबादास दानवे यांची मागणी मान्य होईल असं वाटतं का? एकूण 18,000 मतं युट्यूबवर, 80% होय म्हटलंय, 20% नाही। इंस्टाग्रामवर एकूण 1,500 मतं, 81% होय म्हटलंय, 19% नाही। फेसबुकवर एकूण 50% होय म्हटलं, 51% नाही। सहासष्ट 66% होय म्हटलंय, 34% नाही एक्सवर। एकीकडे लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरूच आहे, दुसरीकडे दुष्काळी भागातील शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे। मराठवाड्यामध्ये एवढी गंभीर परिस्थिती असताना नेत्यांचं मात्र याविषयी राजकारण सुरू असल्याचे बघायला मिळतंय। महसूल मंत्री म्हणतात राज्यात मुबलक चारा आहे, मात्र त्यांच्यापासून अवघ्या 100 किलोमीटर दूरवर त्यांच्याच पक्षातील आमदार प्रशांत बंब यांच्यावर चारा छावणी सुरू करण्याची वेळ येते। दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे आचारसंहिता शिथिल करत तात्काळ मदत करण्याची मागणी करतात। आचारसंहिता शिथिल करून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार उभे राहणार की 4 जूनचा निकाल, त्यानंतर पंतप्रधान पदाचा शपथविधी होण्याची किंवा मंत्रिमंडळ बनण्याची वाट पाहत बसणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।